आमचा विश्वास, आमची ताकद. आणि ज्या बेंडवालनी त्या पोराबद्दल सांगितलं की आम्ही टार्गेट करतो, आम्ही कोणाला टार्गेट करत नाही. बेंडवाल खानदानी कसा आहे, गाव गुंडा सगळ्याला माहिती आहे. सगळे धंदे मी बुलढाणा शहरात बंद केले, रेस्ट हाऊसचे चाळे बंद केले, अधिकाऱ्यांना पैसे मागणं बंद केलं. ज्याच्या नोकरीबद्दल तो बोलतो तो पोरगा मी 4 वेळेस त्याचा फाईल त्याला SIचं प्रमोशन करता आम्ही गेलो, मी स्वतः गेलो आणि मी त्यांनी ते घेऊन नाही गेले, मला मी बोलवून दिलं. पण त्याच्यावर शिवला मारण्याचा गुन्हा दाखल होता. त्याच्यामुळे त्याचं SIचं परीक्षा पास झाल्यानंतर त्याला ऑर्डर मिळू शकली नाही. मग DMने सांगितलं की कोर्टाचा निकाल येऊ द्या, कोर्टाने जर तुम्हाला निर्दोष केलं तर मग तुम्हाला ऑर्डर दिली जाईल. मग मी त्याला सांगितलं की कोर्टात जाऊन ताबडतोब तुमचा निकाल लावून घ्या. तोपर्यंत ती शासनाने प्रोसेस सगळी बंद केलेली. राहिला विषय मेडिकल सर्टिफिकेटचं देतो आणि नगरपालिकेतल्या काही सफाई कामगारांची स्ट्रॅटेजी आहे, ते कामावर येत नाही, कामावर जात नाही, दादागिऱ्या करतात आणि एखाद्या डॉक्टरचं सर्टिफिकेट आणतात की आम्ही मेडिकल होतो आणि इकडे दिवसभर पांढरे कपडे घालून फिरतात. आता ज्या पोराचं नाव घेतो हा 6 महिन्यापासून ड्युटीवर नाहीये, रोज क्रिकेटच्या मैदानात खेळतो. कोणतं मेडिकल सर्टिफिकेट देतो तुम्ही सगळ्यांचं? आणि म्हणून सांगितलं की नगरपालिकेत लोक आपण सफाई नाही घेतो, लोक ओरडतात. म्हणून मी कडक केलं, सफाई कामगार कामावर येत नसतील तर बिनपगारी होईल, सस्पेंड होईल. आणि आता तुम्ही टर्मिनेट करणार आहे. ज्याला नगरपालिका नोकरी गरज नसेल, जे मोकाट फिरत असतील आणि सांगत असतील की आमच्यावर अन्याय, कामाला पाठवा. फुकाचा पगार कोण खातो घरी बसून? तुम्हाला काय नोकरी का फुकाचा पगार खायला बसवलं का? पगार घेतात तशी नोकरी करा. 6-6 महिने नोकरीवर यायचं नाही आणि मेडिकल सर्टिफिकेट खोटा आणायचं दाखवायचं, हे लाड चालणार नाही. त्याच्यामुळे मी कारवाई करणार आहे. 20 वर्षापासून आमच्या मागे लागेले आमची दादागिरी. स्वतः का हा दुसऱ्या तांदळाचा आहे का? दादागिरी आमच्या पहिले यानं दादागिरी केलेली आहे, लुटारूपणा यानं केलेलं आहे. नंबर 2चे धंदे याचे, आमचे एक बी नंबर 2चे धंदे नाही. सारे वरलीचे दुकानं, बुलढाणा शहरातले पत्ते, क्लब, हे जे तिथली पुठ्ठा, हे कोणाचे तुम्हाला सगळ्याला काही सांगायची नवीन गरज नाहीये. माझं तर 1 नंबर 2चा धंदा, मी 3दा शिवसेना शहर प्रमुख राहिलो. 1 नंबर 2चा धंदा, 3दा शहर प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य राहिलो, ठेकेदारी नाही. 3दा नगरसेवक राहिलो, ठेकेदारी नाही. कोणाला 5 पैशाचा त्रास नाही. यायनं नेहमी त्रास दिला पैशासाठी लोकांना. आणि इतकंच जाऊ द्या, कशाले कोलवड सारखा इतकं मोठं गाव आपला, तुम्ही भंडाऱ्यासाठी 20-20 पोते गहू इथं मागवता आणि 15 पोते घरात देतात, 5 पोते फक्त भंडाऱ्यासाठी देतात. आणि आम्हाला कशाला नाव ठेवतो तुम्ही? आम्हाला कशाला गुंडे म्हणता? गुंडे तुम्ही स्वतः आहे, तुम्ही 1 नंबरचे गुंडे ना. आणि गुंडागिरी आम्ही 100% केलेली आहे. गुंडागर्दी इतक्यासाठी केली बुलढाणा शहरात आम्ही की गोरगरीब जनतेला रक्त द्यायला गुंडागर्दी केली, पोलीस स्टेशन मध्ये जमानत घ्यायला गुंडागर्दी केली, बुलढाणा शहरात भांडण सोडवायला गुंडागर्दी केली, चांगल्या कामासाठी गुंडागर्दी केली. यानं काय केलं? नगरपालिकेचं गेट बंद केलं, स्वतः गेट बंद करायला लावलं त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हातानं. आणि या लोकांनी माझ्यापर्यंत येऊ द्या, ते लोक त्यांच्यापर्यंत गेले. अरे स्वतःच बंद करायला लावतात आणि स्वतः बोलतात अरे पुन्हा बंद करायला लावलं. ते म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा अशा पद्धतीचा त्रास त्यांनी दिलेले. ते स्वतः काही बोलताय, कधी बोबडी उलटली, हात दुखल्यामुळे बोबडी उलटली. अरे तुम्ही इतके मोठे लिडर 2-2 निवडून येता, तुम्ही 10 वर्ष नगरपालिका चालवता आणि तुमची बोबडी कशी का उलटती? विजयराज शिंदे साहेबांची बोबडी का उलटत नाही? महाले साहेबांची का उलटत नाही? इतके आमदार बुलढाणा शहरातले 7 जिल्ह्यातले 7, यांची बोबडी का उलटत नाही? नकली वाघाचं प्लॅस्टिकचं आहे, ते वाघ प्लॅस्टिकचं आहे, कशी का बोबडी उलटते तुमची नेहमी नेहमी? दादागिरी नक्की केली आम्ही, पण चांगल्या कामासाठी दादागिरी करायला, काही चुकीच्या कामासाठी नाही. आज तुम्ही एक विषय, पत्रकार महोदय विनंती करून, साहेब माझी सून वारली, आता आकाश नावाचा मुलगा आहे, 5व्या महिन्याच्या 8 तारखेला त्याचं लग्न आहे. म्हणजे गंधर्व म्हणतो आपण, डबल लग्न करावं लागतं. ती पोरगी यांच्या भरोश्यावरती त्या आकाशनं 3दा नेली, 3दा मुंबईला डायलिसिस वरती होते, हात इतकं मोठं सुजेल होतं. 3दा नेली, 3दा. त्यानं बोलवलं माझा माणूस तुम्हाला तिथं कामी येईल, तिथं मदत कराल. कोणता माणूस आला नाही. त्या आकाशच्या रात्री म्हणजे मुंबईला 3दा जावं लागलं, 3दा वापस यावं लागलं. आखरी ती पोरगी वारली इथं बुलढाण्यात, माझी सून वारली. इतका द्वेष ठेवतो तो माणूस आमच्या समाजाची, आमच्याची. बेंडवाल परिवार म्हटलं, आमचा समाज म्हटलं, लय द्वेष ठेवतो. आखरी ती पोरगी वारली. मी विजयराज शिंदे साहेबांनी त्या नेत्यासमोर बोललो, कुठं? स्मशानभूमीत. म्हटलं याने 3-4दा मुंबईत बोलवलं, 3-4दा एकदा मदत केली असती तर ही पोरगी वाचली असती. म्हटलं हे आमच्याबद्दल लोकांच्या देखत बोलतो काही, लगे मनातलं जे काळ आहे
ते आमच्याबद्दल 100% गाड्या. आणि रेस्ट हाऊसचं काय, रेस्ट हाऊस मध्ये काय हे चालतं काय, पूजा चालती काय रेस्ट हाऊस मध्ये? तुम्ही काय करता रेस्ट हाऊस मध्ये? काय करता तुम्ही रेस्ट हाऊस मध्ये? तुम्ही पूजा करता का रेस्ट हाऊस मध्ये जाऊन? काय होतं रेस्टॉरंट? नाही होत काहीच नाही. पण आता तुम्ही पूर्ण त्या भाईजींची बिल्डिंग पूर्ण ताब्यात घेतलेली आहे. पूर्ण तो हे आपला कोणता रेसॉर्ट रेसिडेन्सी तुमच्या ताब्यात आहे पूर्ण. काय चालतं तिथं? कशाला थांबता तुम्ही रात्रभर तिथं? ही वेळ आजपर्यंत आम्ही बोललो नव्हतो. आज तुम्ही विनाकारण आमच्या शेपटीवरती पाय दिला. आजपर्यंत आम्ही बोललो नव्हतो. आणि आम्ही कार्यकर्ते रस्त्यावरचे. या धर्तीवरती एक बादशाह होऊन गेला, ज्यानं पूर्ण अर्ध जग जिंकलं होतं. मरता मरता त्याने स्वतः सांगितलं कि अरे मेरे हाथ बोले कबर के बाहर रख दो, बोले दुनिया को दिखन दो कि खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. और थोडीशी कमीत कमी तुम्ही तरी 7वी शिकले, मी 3री शिकले. खिशात 1 रुपया नसला तरी खुश. कार्यकर्ते सोबत ठेवणे, काहीतरी बोलणं, काहीतरी करणं. बरं जब भी एक आमच्या समाजाची, मुन्ना बेंडवालची एक वेगळी वैयक्तिक जडपण, द्वेष आणि खूप मोठा राग आमच्यावरचा. अरे काय ते अतिष्ठ कोण आणणार आहे सर्टिफिकेट खोटं? सिव्हिल सर्जन साहेबांचं सर्टिफिकेट कोण आणलं खोटं? आणि तुमच्या देखत मी त्यांनी सांगितलं, त्यांना विचारा ना कुठे आहे सर्टिफिकेट, मी देतो ओरिजिनल तुमच्याकडं. अजून बी ते आमचे सफाई कर्मचारी आयोगचे अध्यक्ष येऊन गेले काल. सीओ साहेब त्यांना बोलले, अरे भाऊ काही तक्रार करू नका, मी तुमचं आतिशला कामावर घेऊन टाकतो. अहो इतकं आतिश बेंडवाल म्हणून इतकं वातावरण हे तंत्रज्ञान लावलं तुमच्या याच्यात क्लिपिंग मध्ये उपलब्ध आहे. आता सस्पेंड नाही, डिसमिस, टर्मिनेट करतो. आता टर्मिनेट करतो म्हणजे तू आतिशच्या एकट्याच्या मागाला टर्मिनेट करतो. फक्त एकटा आतिश बेंडवाल.